दिनांक 9 मार्च 1974. स्थळ कोयनाड. असं म्हणतात, काहींच्या पावलात लक्ष्मी असते. कदाचित हे आईच्या बाबतीत खरं असेल, कारण ती पप्पांच्या आयुष्यात सोनपावलं घेऊन आली. नववी नंतर कोयनाडवरून मुंबईत नशीब काढायला आलेल्या पप्पांना तिची साथ समृद्धीच्या दिशेनं घेऊन जाणारी ठरली. मंगलवाडीतील 10x10च्या रूममध्ये राहणारी आई लग्नानंतर वरळी कोळीवाड्याच्या स्वतंत्र रूममध्ये जरी आली, तरी कोळीवाड्यातल्या रूममध्ये मोरी सुद्धा नव्हती असं ती सांगते. भाईमामा सांगतात की ताईच्या रूममध्ये हलणारी भिंत म्हणजे थर्माकॉलचा आडोसा होता. संडास तर बाहेर होताच, पण भांडी घासायला सुद्धा खाली उतरून बाहेर नळावर जायला लागायचं. अर्थात या परिस्थितीशी झगडत 1978 साल उगवलं. समीर 3 वर्ष, संकेत 2 वर्ष आणि सरीन काही महिन्याचा असा चवरकर परिवार दाखल झाला अंबर या डोंबिवलीच्या त्यावेळच्या नांदिवलीला एका टोकाला असणाऱ्या दुमजली इमारतीत. ही जागा डिपॉझिटची होती, 13,000 रुपये डिपॉझिट. त्यानंतर 2 वर्षात मनशांती सोसायटी या बैठ्या चाळीवजा स्वतःच्या हक्काच्या घरात आई पप्पांनी आम्हाला दिलं. त्यावेळी 25,000 रुपये एवढी मोठी रक्कम त्यांनी जमा केली. पप्पांचा पगार काहीशे एवढाच होता. पण आता मागं वळून पाहायचं नव्हतं. 1985 पर्यंत दोघांच्या कष्टाने घराला घरपणच आलं नव्हतं. तर त्याच काळात सासर आणि माहेर दोन्हीकडची लग्न, समारंभ, आजारपण अशा प्रत्येक प्रसंगी पप्पा खंबीरपणे उभे होते. अर्थात प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्री असते. ती आमची आई होती. काही महिन्यांसाठी टिळकनगरच्या चेंबूरच्या 84 नंबरमध्ये आम्ही राहायला गेलो. 48,000 मध्ये मनशांतीची रूम विकल्यानंतर 84,000 मध्ये चेंबूरची रूम आई पप्पांनी घेतली. त्यासाठी काय काय उस्तवार बँकेची कर्ज त्यांनी घेतली ती त्यांनाच माहिती. पण तिथे आम्ही रमलो नाही. 6 ते 7 महिन्यातच आम्ही परत डोंबिवलीला आलो. आता अंबिका पॅलेस तळमधला असा आमचा नवीन पत्ता होता. 1,10,000 चेंबूरच्या रूमचे आले. त्यात 25,000 टाकून चक्क 1 बेडरूम किचनचं मोठं घर, ते सुद्धा स्टेशनच्या जवळ. खरं तर खूप मोठी झेप होती ही. शिवाय भावंडांची लग्न, कुटुंबाबाहेरच्या अजून काही जबाबदाऱ्या सुद्धा पूर्ण झाल्या होत्या. त्यामुळे आता वेगानं वाटचालीसाठी स्वप्न बघितली जाऊ लागली. पण जीवन एवढं सोपं नसतं. कंपनीच्या युनियनच्या कामात नेहमीच मदत करणाऱ्या पप्पांना कंपनीने इतर काही कामगारांबरोबर एका खोट्या केसमध्ये निलंबित केलं. वेगाने धावणाऱ्या गाडीला अचानक ब्रेक लागावा तसं झालं. साल होतं 1989. 3 मुलांची शिक्षणं, न टाळता येणाऱ्या कुटुंबातील जबाबदाऱ्या यात पप्पांनी धीरानं तर आईनं काटकसरीपणे वागायला सुरुवात केली. एकदा तर 1 रुपया पगार आल्यावर पेडणेकर आत्यांनी स्वतःच्या पगाराची रक्कम पप्पांना दिल्याची आठवण ते दोघं अजूनही सांगतात. पहिले 3 महिने 50% पगार, नंतर 75% पगार आणि 6 महिन्यानंतर पूर्ण पगार असे चक्र पूर्ण झालं. पण आर्थिक गणित तर पप्पांच्या ओव्हरटाईमवर अवलंबून होतं. घरातल्या इसीचा ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही खरंच पूर्णपणे बिघडला होता. बरंचसं सामान बरीच वर्ष वापरल्यानं निवृत्तीच्या वाटेवर होतं. निर्धारानं आई पप्पा संसाराचा गाडा हाकत होती, तरी काहीतरी चुकत होतं हे नक्की. परिस्थिती थोडीशी गडबडलेली होती. पण कोणत्याही संकटाला फक्त तोंडच द्यायचं नाही, तर पुरून उरायचं ही वृत्ती त्यांनी कायमच बाळगलेली. आमच्या शिक्षणात मिळणाऱ्या सुविधांमध्ये कुठल्याही प्रकारची अडचण त्यांनी येऊ दिली नाही. अचानक दुसऱ्या मजल्यावरचं त्याच विंगमधलं घर विकत घेण्याचं आई पप्पांनी ठरवलं. 25 ते 30,000ची वरची सोय करण्यासाठी मला वाटतं आई पप्पांनी त्यावेळी सोनं देखील विकलं. आमचा नवीन पत्ता होता B9 अंबिका पॅलेस. आता परत एकदा नशिबाचे फासे पालटले होते. 4-5 वर्षाचा खडतर काळ आता मागे पडू लागला. समीरचा केमिकल इंजिनिअरिंगचा डिप्लोमा पूर्ण होण्याआधीच त्याला नोकरी मिळाली. संकेत प्रिंटिंग टेक्नॉलॉजी पूर्ण करून नोकरी करू लागला. पप्पांच्या केसचा निकाल त्यांच्या बाजूने लागला आणि परत एकदा पप्पा बरोज वेलकममध्ये रुजू झाले. सरीन टेक्स्टाईल इंजिनिअरिंग पूर्ण करून कम्प्युटरमध्ये अधिकचं शिक्षण घेत होता. पप्पा अनेकदा बोलताना
B9 हे आमच्यासाठी लक्की घर असल्याचं सांगतात. कदाचित हे खरंही असावं, कारण या घरात आल्यानंतर तवरकर एकदम सेटलच झाले. सरीनने काही काळ जॉब करून मग व्हिडिओ एडिटिंगचा आणि प्रिंटिंगचा स्वतःचा व्यवसाय सुरू केला. आता मात्र प्रगतीचा आलेख चांगलाच वेगाने होऊ लागला. आई पप्पांनी B9ला हात न लावता B4 मधलं 2 BHKची सदनिका 5 लाखाचं कर्ज काढून विकत घेतली. मला आठवतं त्यावेळेस ऐनवेळी ICICIने कर्ज नाकारलं तर पप्पांनी ओळख काढून सहकारी बँकेतून एका आठवड्यात कर्ज काढून व्यवहार पूर्ण केला. 2004 मध्ये पप्पांनी VRS घेतला. पप्पांनी घराचं कर्ज फेडून टाकलं. दरम्यानच्या काळात सरीनला ऑफिससाठी अमोल सागरमध्ये गॅरेजची जागा मिळाली. सायलीला या चवरकरांच्या व्यवसायाचं आता स्वतःच्या जागेत स्थलांतर झालं. शिवाय ए विंगमध्ये 4थ्या मजल्यावरचा वनरूम किचनची त्यात भर पडली. 2006 मध्ये समीरचं लग्न झालं. 2007 मध्ये संकेत, तर 2009 मध्ये सरीनचे 2 हाताचे 4 हात झाले. शिक्षणाची आवड असणाऱ्या आईला तिच्या तिन्ही सुना विशाखा, श्रुती आणि दीपा या उच्च शिक्षित आणि नोकरी करणाऱ्या मिळाल्या. यश, पार्थ आणि आर्यन अशी नातवंडे आई पप्पांच्या अंगाखांद्यावर खेळू लागली. पण परत एकदा काहीतरी बिनसलं आणि अचानक 2012 मध्ये पप्पांची एंजिओप्लास्टी करावी लागली. 3 महिने जातायत तोवर हिंदुजामध्ये तातडीनं ओपन हार्ट अर्थात बायपासचं ऑपरेशन करावं लागलं. पण आयुष्यात प्रत्येक संकटाला तेवढ्याच ताकदीनं सामोरे गेलेल्या पप्पांनी हे आजारपण अक्षरशः बळकावून लावलं. योग्य औषधे आणि व्यायाम याच्या जोरावर ते आजही आपली तब्येत राखून आहे. दरम्यानच्या काळात आईलाही डायबिटीस, ब्लड प्रेशर आणि थायरॉइडने त्रास द्यायला सुरुवात केली. पण यश, आर्यन आणि पार्थ या नातवंडांना सांभाळण्याच्या गडबडीत ते आपला आजार विसरून गेले. दरम्यानच्या काळात व्यवसायासाठी अंबिका पॅलेसमध्ये अजून एक ऑफिस, गावी जागा, अलिबागला ब्लॉक अशा अनेक गोष्टी आई पप्पांनी खूप मेहनतीने उभारल्या. सरीनने आई पप्पांच्या मदतीने आधी अंबिका पॅलेसमध्ये आणि नंतर ठाण्याला स्वतःचं घर घेतलं. हिरो सायकलवरचा सुरू झालेला चवरकर कुटुंबाचा प्रवास आता स्वतःच्या 2 मोटारी आणि 3-4 बाईक याच्यावर येऊन ठेपलाय. सी विंग मधला लागून असलेला 2 BHK घेतल्यानंतर आता चवरकरांची 50 स्क्वेअर फुटाच्या घरातून 1500 स्क्वेअर फुटापर्यंत प्रगती झाली आहे. स्वप्न फक्त पाहायची नसतात, तर ती प्रत्यक्षात उतरवायची असतात. त्याला कृतीची जोड द्यावी लागते आणि त्यासाठी मान मोडून प्रामाणिकपणे कष्ट करायचे असतात. हे त्यांनी खरोखर आपल्या आयुष्यात अंगीकारलंय. निगुतने संसार करणाऱ्या आईनं तेवढ्याच समर्पणानं पप्पांना साथ दिली आहे. पैशानं मोठं होणं अनेकांना जमतं, पण मनानं श्रीमंत होणं फारच दुर्मिळ असतं. आजही जवळजवळ प्रत्येकाकडून त्यांच्या अपरोक्ष सुद्धा देव माणूस असा पप्पांचा उल्लेख होतो. आजही 10-12 जणांचं आमचं कुटुंब एकसंध आहे. पण त्यापेक्षाही पुढे जाऊन माहेरच्या आणि सासरकडच्या सगळ्याच कुटुंबियांशी आई पप्पांचं रेशमी बंध मजबूत आहे, यातच सर्व आलं. पण ही गोष्ट येथेच संपत नाही. माई मामांना नाही तर अनिकेत, सिद्धेश, मोनाली, पूजा यांना सुद्धा मावशी मामा तेवढेच गरजेचे वाटतात. प्रत्येक तसं दादा मामा, अण्णा मामा, रेखा मामी, भाई मामा, भारती मामी, सोनल, अक्षता, निलेश, अमित, पियू, जानू यांच्याबरोबरच जावई आणि सुनांनाही आई पप्पांना भेटावंसं वाटतं, त्यांच्याशी बोलावंसं वाटतं. यातच आई पप्पांचा मोठेपणा सामावलेला आहे. अर्थात ही तर त्यांच्या कर्तृत्वाची फक्त झलकच आहे. त्यांचा कार्यालेख एवढ्या कमी शब्दात मांडणं तसं कठीणच आहे. पण हा ट्रेलर तुम्हाला त्यांच्या पूर्ण पिक्चरची अनुभूती देईल असा आम्हाला विश्वास आहे. आणि होय, हे खरं आहे की अजून त्यांच्या पिक्चरचं शूट 50%च झालंय. खरं आहे ना? जगावं त्या एका व्यक्तीसाठी, तिच्या आनंदासाठी, तिच्या हसण्यासाठी. ती वेगळी असते प्रत्येकासाठी. तिच्या सोबतच्या नात्याचं नाव असतं वेगळं प्रत्येकासाठी. कधी प्रेयसी, कधी प्रियकर, कधी नवरा, कधी बायको, कधी भाऊ, कधी बाबा, कधी आई तर कधी ताई. भावना मात्र एकच. कधी हसणार आहे, कधी रडणार आहे, कधी हसणार आहे, कधी रडणार आहे. मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे.
मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे. मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे. तुझे सारे उन्हाळे हिवाळे पावसाळे तुझे सारे उन्हाळे, हिवाळे पावसाळे मी सोबत हात कायमचा तुझा धरणार आहे. मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे. मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे. रे गा मा ग, पनी सारे ग पा मा ग सानी पनी सा रे गा मा ग. पनी रे ग सा. कधी वाटेत काचा कधी खळगे निखाचा तुझ्या आधी तिथे पाय हा पडेल माझा. तू स्वप्न पाहत जाना तू बस खुशीत राहना. तू स्वप्न पाहत जाना तू बस खुशीत राहना. माझ्याही वाट्याचे घे तुला सारे. मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे. मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे. मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे. कधी सगळ्यात आहे कधी आपल्यात आहे. ही माझी काळजी सारी तुला पुरणार आहे. कधी असणार आहे कधी नसणार आहे. कधी असणार आहे कधी नसणार आहे. तरीही आरशात मी तुझ्या दिसणार आहे. मी सोबत हात कायमचा तुझा धरणार आहे. मी सारी